गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आता आपण ITमध्ये चाललेलो आहे मस्तपैकी. आता एक विषय असं झालता, मी रोडला थांबलो होतो, एक बोलेरो आले. ते काका म्हणले बस आणि तुला सोडतो. मग मी त्यांना म्हणलं ऑनलाईन आहे का, माझ्याचं ऑनलाईन होतं ते 10 रुपये. मग ते काय म्हणले नको देऊ, तुम्ही शिका, रोज येत जा, मी रोज त्या टायमिंगला असतो तिथं. तर इतकं भारी वाटलं ना, काय सांगू. म्हणजे समाजात अशी लय माणसं आहेत की ते आपल्या मदत करतात. तर आता आपण आलो आहे आपल्या ITच्या गेटवरती. महादेवाचं मंदिर समोरच आपल्या IT आहे, समोरच दुधाची फॅक्टरी आहे, पावडरची बनवतात तिथं नाही का. तर मस्तपैकी आता आपण जाऊ, चलो. तर मित्रांनो विषय असा झाला की आपला नितीन भाऊचा व्हिडिओ कॉलचा इंटरव्ह्यू चालला होता, म्हणून तुम्हाला दाखवतो. My career objective is to contribute my this skill to the organization. हो ना, आपला मस्तपैकी त्याला जॉब लागणार आहे. आता त्याला जॉब लागणार आहे, पब्लिक लागणार आहे ना जॉब. आणि शिव आणि तियो मोबाईल एकच आहे, फक्त कलर मध्ये डिफरन्स आहे. तर आता आपलं कॉलेज सुटलं, आता आपण निघालो घरी. चला नाच करते का कॉलेजवर नगर जायला. आता आपण निघू पाठच घरी. आपला मयूर भाऊ गाडी घेऊन आलाय, मग बघू आता युट्यूबवर नाही तर आपलं नितीन भाऊच्या स्कूटरवर जाऊ. आणि आपला कदम भाऊ चाललाय पुढं. इकडं गावडे बसला त्यांच्या गाडीवरती. आता मस्तपैकी हेच आपण सकाळी इथनंच येतो आणि परत सकाळी इथनंच जातो. दिवसभर हेच काम असतं आपल्याला. आता सकाळची एंडिंग कॉलेजची येण्याची जाण्याची सेम असते, पण आतमध्ये जी मज्जा येते ना त्या मधल्या टाईममध्ये ती लई बेकार असते. तर आता आपण जाऊ घरी, मस्तपैकी जाऊ घरी रानात. तर मित्रांनो आता मी कॉलेजवरून आलो, आपला नेत्या आलता आणि त्या आला की मग आता कपडे वगैरे चेंज करून मी निघालो आपला खाली रानामध्ये नाही का. तर रानात जाऊ आता. हो चाल तोड आलेली आहे, भाऊचा कॉल आलता, हो चाल तोड आली हा. तर मस्तपैकी जाऊ आणि ऊसाच्या कांड्या गोळा करायच्या आता आपल्याला, हे काम असतंच. मग आता चला ऊसाच्या कांड्या वगैरे गोळा करू, आपल्या खालच्या रानात दोन येडा मारून येऊ. आपली गाडी आहे तिथं, गाडी घेऊ मस्तपैकी, लय काम आहे करू. तर चलो आता आपण निघालो, चलो. तर पब्लिक आता काय झालं, बसलो होतो, कांडे वगैरे गोळा केला मी आणि आता बसलो निवांत. तर पलीकडे जी विहीर आहे आपले चाललेली आहे, त्यात आता थोड्या वेळाने बार होणार आहे. सुरूम असतो ना, सुरूम तो फोडला जाणार आहे त्या टापकेनीशी. तर दाखवतो तुम्हाला कसा बार होईल. तिथं पब्लिक पण जास्त आहे, तर सगळी साईडला होतील, मग बार होईल. तर चलो. बारले मोठा नाही हो म्हणून त्याच्यावरती जाळी टाकण्यात येते, तो का दिसते का. आपला कॅमेरा एवढा चांगला नाही पण आहे बरं आहे, त्याच्यावरती जाळी टाकायचं चाललंय काम. तर आता जाळी सकाट वरती येईल धापकिनीशी, गेल्या वेळेस पाहिलं होतं मी. तर चलो. आपल्या त्या विहिरीचा बार होण्याच्या आधी आपल्या विहिरीचा बार बघा. पाणी फुल, पाण्याची लय कमतरता यायला लागली पब्लिक. तर काय आहे ते बरं. तर चलो आता होईलच सुरू आपला बार. आपले सूर्य भगवान पण एक नंबर तशी. तर चलो. पण खूप लांब आलेलो आहे कारण की दगडी खूप जोरात उडतात आहे. तर बघू आता. कसला बेकार बार झालेला आहे. तर संपला आपला बार, चलो. विहिरीपाशी आलेलो आहे, त्याच्यापाशी बार चालता. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय विषय. तर आता
हा आपला हा ऊस भरायचा चाललाय. आता ऊस मी कांड्या वगैरे गोळा करतो आणि मस्तपैकी आपण आजचा व्लॉग इथे संपू. जय हिंद, जय महाराष्ट्र.